नमस्कार मित्रांनो, जय श्री विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे. या कथेतून आपल्याला समजेल की भगवान श्री विष्णूंना मोठी पूजा नव्हे तर मनातील खरी भक्ती अधिक प्रिय असते. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्त राहत होता. त्याच्याकडे धन नव्हते, मोठे घर नव्हते, महागडे कपडे नव्हते, पण त्याच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती, श्री हरीवरील अखंड विश्वास. प्रत्येक एकादशीला तो पहाटे उठायचा, नदीवर जाऊन स्नान करायचा, घरी येऊन छोट्याशा देवघरात भगवान श्री विष्णूंच्या प्रतिमेसमोर एक छोटासा दिवा लावायचा. नैवेद्य म्हणून त्याच्याकडे कधी फक्त एक केळी असायची तर कधी एक मूठ फुलेही नसत, पण त्याची प्रार्थना मात्र मनापासून असायची. तो रोज म्हणायचा, हे श्रीहरी, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. माझे मन, माझी भक्ती आणि माझा विश्वास एवढेच तुमच्या चरणी अर्पण करतो. गावातील काही श्रीमंत लोक त्याची थट्टा करायचे. अरे गोविंदा, एवढ्याशा पूजेने भगवान प्रसन्न होणार आहेत का? पण गोविंद कधीच उत्तर द्यायचा नाही. तो फक्त हसायचा आणि पुन्हा हरिनामात रमून जायचा. एकदा गावावर मोठे संकट आले, दुष्काळ पडला, लोक चिंतेत पडले. अनेकांनी देवाकडे प्रार्थना केली. गोविंद मात्र नेहमीप्रमाणे एकादशीचा उपवास करत राहिला. तो गावातील भुकेल्या लोकांना स्वतःच्या वाट्यातले फळही वाटू लागला. त्याने म्हटले, भगवानाला माझा उपवास तेव्हाच प्रिय ठरेल जेव्हा माझ्यामुळे दुसऱ्यांचे दुःख थोडे कमी होईल. ही गोष्ट गावकऱ्यांच्या मनाला भिडली. त्यांनीही एकमेकांना मदत करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी परिस्थिती सुधारू लागली. लोकांच्या मनात आशा निर्माण झाली. त्या दिवशी गावातील एका वृद्धाने गोविंदाला विचारले, तुझ्या भक्तीचे रहस्य काय आहे? गोविंद हसत म्हणाला, मी देवाकडे कधी धन मागितले नाही. मी फक्त चांगले मन, चांगले कर्म आणि त्यांचे अखंड स्मरण मागितले. या कथेचा संदेश मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की भक्ती श्रीमंतीवर अवलंबून नसते. देवाला दिखावा नको तर निर्मळ मन हवे असते. उपवासाची खरी शक्ती प्रेम, सेवा आणि हरिनामात आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेही एक महान पूजन आहे. भगवान श्री विष्णूंना तुमच्या थाळीतील नैवेद्यापेक्षा तुमच्या हृदयातील श्रद्धा अधिक प्रिय आहे. हा या कथेचा खरा संदेश आहे. एकादशीला कोणती प्रार्थना करावी आणि श्री विष्णूंची कृपा मिळावी म्हणून मनापासून करा ही प्रार्थना. जय श्री विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण व्हिडिओतील अत्यंत भावपूर्ण भागाकडे आलो आहोत. अनेक भक्त विचारतात, भगवान श्री विष्णूंसमोर नेमकी कोणती प्रार्थना करावी? मित्रांनो, लक्षात ठेवा, भगवानाला मोठमोठे शब्द नको असतात. त्यांना मनातील प्रेम, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा जो आहे तो हवा असतो. चला आता आपण सर्वजण डोळे मिटूया आणि मन एकाग्र करून श्रीहरीच्या चरणी ही प्रार्थना करूया. प्रार्थना सुरू करताना, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक लक्ष्मीपती भगवान श्री विष्णू, आजची पवित्र एकादशी तुमच्या कृपेने मला लाभली. तुमच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. हे नारायणा, जाणून बुजून किंवा नकळत माझ्याकडून झालेल्या सर्व चुका क्षमा करा. माझ्या मनातील अहंकार, राग, मत्सर, लोभ आणि द्वेष दूर करा. माझ्या मुखी नेहमी तुमचे पवित्र नाम राहू द्या. माझ्या हातून सत्कर्म घडू द्या. माझ्या डोळ्यांना चांगले पाहण्याची दृष्टी द्या. माझ्या वाणीमध्ये गोडवा द्या. माझ्या विचारांमध्ये पवित्रता द्या. माझ्या घरात प्रेम, शांतता आणि समाधान नांदू द्या. माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, सद्बुद्धी आणि परस्परांवरील प्रेम द्या. जे दुःखी आहेत त्यांना धैर्य द्या. जे आजारी आहेत त्यांना बळ द्या. ज्यांच्याकडे अन्न नाही त्यांना अन्न द्या. ज्यांच्या जीवनात अंधार आहे त्यांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवा. हे श्रीहरी, माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुमच्यावरील माझा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम असू द्या. माझ्या शेवटच्या क्षणीही माझ्या ओठांवर जय जय रामकृष्ण हरी हेच तुमचे पवित्र नाम असू द्या. सर्वांसाठी प्रार्थना, हे भगवान श्री विष्णू,
हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्तावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. प्रत्येक घरात प्रेम, एकता आणि भक्ती वाढू दे. आम्हा सर्वांना सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. जय श्री विष्णू, जय श्री विठ्ठल. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विठ्ठल.